पुढची बातमी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये रविवारी एका जहाजावर इराणने हल्ला केला होता आणि या हल्ल्यात बेपत्ता झालेले पुण्यातील अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले। MV JFS गॅलेक्सी या नौकेवर झालेल्या हल्ल्यानंतर करमरकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता। आता हेरंब यांचा मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले। गॅलेक्सी नौका ओमानच्या सागरी हद्दीतून रविवारी पहाटे 3:30 वाजता जात होती। त्यावेळी नौकेवर हल्ला झाला आणि त्यानंतर इंजिनच्या विभागात आग लागली। नौकेवर 24 सदस्य होते, त्यातील 11 जण भारतीय होते। ओमानच्या नौदलाने 23 जणांची सुटका केली आहे। या बचाव कार्यादरम्यान करमरकर बेपत्ता झाले होते। रविवारी पहाटे साधारण 3 वाजण्याच्या सुमारास हेरंब यांचा कुटुंबियांशी अखेरचा संपर्क झाला होता। 3 महिन्याहून अधिक काळ ते समुद्रावर होते आणि लवकरच भारतात परतणार होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, या हल्ल्यामध्ये पुण्यातील या अभियंत्याचा मृत्यू झालेला आहे, काय अपडेट? प्राजक्त अत्यंत दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। हेरंब करमरकर जे मरीन इंजिनियर होते आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांवरती जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये आता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे। अधिकृतरित्या सरकारकडून अजूनपर्यंत या संदर्भात काही खुलासा करण्यात आलेला नाही। मात्र 3 दिवसांपूर्वी या जहाजावर असताना करमरकर यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झालेला होता आणि त्यानंतर तो पुन्हा संपर्क होऊ शकलेला नाही। जेव्हा जहाजावरती हल्ला झाला तेव्हा हेरंब करमरकर जे आहेत ते त्याच्यामध्ये जखमी झालेले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। अशी माहिती जी आहे ती या खासगी जहाज कंपनीने कुटुंबियांना दिलेली होती। आता सरकारकडून याच्या संदर्भामध्ये अधिकृतरित्या काही स्पष्टीकरण आलेलं नाही। मात्र हेरंब करमरकर याचा या होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावरती हल्ला झालेला होता त्यात मरीन इंजिनियर असलेल्या या करमरकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती त्यांच्या कुटुंबांना दिलेली आहे, जी अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।